नमस्कार, विजन मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राइब करा. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपलं कोल्हापूर शहरामध्ये सहर्ष असं स्वागत आहे. आपण कोल्हापूर शहरामध्ये ज्या ज्या मार्गावरती जाताय त्या मार्गावरचे सगळे रस्ते खड्डेमुक्त होऊन चकाचक झालेले हे पाहून खूप समाधान वाटलं. आणि वैशिष्ट्याची बाब म्हणजे तुम्ही ज्या ज्या परिसरामधले उद्घाटन करणार आहे तो परिसर अत्यंत सुंदर आणि स्वच्छ असा केलेला आहे. पण साहेब, तुम्ही येण्यापूर्वी गेल्या 6-7 दिवसापासून तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहे या ठिकाणावरच्या हातगाड्या, फेरीवाले, चहाच्या टपऱ्या, खाऊ गल्ल्या संपूर्ण बंद ठेवले आहेत. त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान या हातावरचे पोट भरणाऱ्या लोकांचं झालेलं आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की तुमचा पुन्हा केव्हा दौरा होईल त्यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेनं तुम्हाला सुरक्षिततेसाठी 2 दिवस अशा हातगाड्या किंवा टपऱ्या बंद केल्या तरी चालतील. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, केशवराव भोसले नाट्यगृहाचं आपण नूतनीकरणाचं उद्घाटन करताय. पण हे उद्घाटन करण्यापूर्वी या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग कशी लागली याचा तपास झाला पाहिजे. यासाठी कठोर अशी आपण भूमिका घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर जे दोषी सापडतील त्यांना सोडणार नाही अशा पद्धतीसुद्धा धमकीवजा सूचना आपण द्यावी. आणि सगळ्यात साहेब महत्त्वाचा माझा जो प्रश्न आहे तो शक्तिपीठ महामार्गाचा. या राज्यातल्या 13 जिल्ह्यातून आपण शक्तिपीठ महामार्ग नेताय. यासाठी गेल्या 2-2.5 वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय, आंदोलन करतोय, मूकमोर्चे काढतोय, तरीसुद्धा आपण अट्टहास करत आहात. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की शेतकऱ्यांच्या पोटावरती पाय येईल, शेतकरी देशोधडीला लागतील अशा पद्धतीचा निर्णय साहेब आपण घेऊ नका. परवाच आषाढी एकादशीला आपण पंढरपूरच्या पांडुरंगाकडे गेला आणि माझ्या राज्यातला शेतकरी सुखी राहावा, समाधानी राहावा अशी भावना त्या पांडुरंग चरणी तुम्ही आपण व्यक्त केली. पण मला एक म्हणायचं आहे की आमच्या जर शेती तुम्ही काढून घेतल्या, कोणा एका अदानी नावाच्या महाभागासाठी आणि कॉन्ट्रॅक्टरांसाठी आपण शक्तिपीठ करून आमच्या जमिनी जर नष्ट करणार असाल, आम्हाला भूमिहीन करणार असाल तर हा साहेब आपला निर्णय चुकीचा आहे. आपण कदाचित अंबाबाईच्या दर्शनाला सुद्धा जाणार असाल, माझं एवढंच म्हणणं आहे की अंबाबाई समोर आपण नतमस्तक होऊन गेल्या 2-2.5 वर्षाचा शेतकऱ्यांचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवून अंबाबाई समोर तुम्ही व्यक्त व्हा की हे अंबाबाई, हे करवीर निवासिनी, या राज्यातल्या शेतकऱ्यांना हा शक्तिपीठ महामार्ग, गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग नको आहे. त्यामुळे मी या ठिकाणी या कोल्हापूर शहरामध्ये या महामार्गाची रद्द करण्याची घोषणा करतोय. एवढीच साहेब तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे आणि ती विनंती तुम्ही ऐकाल अशी माझी अपेक्षा आहे.